लाडकी बहीण योजना आणि एप्रिलचा आज अगदी शेवटचा दिवस आणि तोही संपला. म्हणजे एप्रिलची आता आशा अपेक्षा एप्रिलमध्ये वितरण होणार वगैरे तर ती पूर्णपणे मावळलेली आहे. मार्चचं पण असंच केलं बघा यांनी. मार्चमध्ये आता येईन उद्या येईन असं करता करता मार्च पण पूर्ण संपवला, एप्रिल पण पूर्ण संपवला आणि आता वितरण बघा बरोबर त्यांनी नेलेलं आहे मेमध्ये. कारण आता आज जी आर आला का नाही आला, आज वितरणाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नाही. बाकी जे काही आहेत दुसरे अपडेट आहेत जे आपल्या काही कामाच्या नाहीत. पण आपल्या या योजनेच्या संदर्भात वितरण करण्यासंदर्भात सरकाराकडे काय पैसे संपले आहे का? कारण बाकी तरी योजनेचं वितरण व्हायला आहे, पण मग आमचंच का वितरण होत नाही, याच योजनेचं का वितरण होत नाही? पूर्वी तर या योजनेचं वितरण गाणे गिणे बस्त बनवले होते आणि ते गाणे गिणे वाजून लाडक्या बहिणींचे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जायचे आणि मग ते वितरण केले जायचे वगैरे वगैरे सोहळे वगैरे. आता तर फक्त 2100 रुपयाचं सोडा ते चित्र ते वेगळंच आहे. म्हणजे 2100 रुपये वाढ करणार होते, 2100 रुपये. मध्य प्रदेशमध्ये तर जागा भारत त्यांच्याकडनं शिका, त्यांनी जे आहे 200, 300 रुपये वाढवत नेलेलं आहे. 1200 रुपयाहून लाभ जो आहे त्यांचा वाढत पुढे गेलेला आहे 200 रुपयांनी. आपला 2100 रुपये तर फक्त त्यांना स्वप्न दाखवलेलं आहे. हे 2100 रुपये कधी देणार? 1500 रुपये देण्यासाठी जे आहे एवढं जीवावर यायला आहे काय आता यांच्या? कारण की बघा ही जी योजना आहे या योजनेच्या द्वारे प्रचंड लाडक्या बहिणींच्या आर्थिक स्थितीमध्ये ते छोटे मोठे उद्योग करीत आहेत आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणी बचत गटाच्या द्वारे जे आहे या योजनेचा उपयोग योग्य पद्धतीने करीत आहेत. काही लाडक्या बहिणी मी नेहमी सांगतो त्यांच्या मुलाबाळांची फीस या योजनेच्या माध्यमातून देत असतात. पण चांगली गोष्ट आहे ना, यापेक्षा आणखी चांगलं काय पाहिजे? आणि हे सरकारला पण माहीत आहे. मग जर माहीत असेल मग असं करायचं आहे का? 2-2, 3-3 महिने वितरणाला विलंब लावणार का? बाकी योजनेचं म्हणजे कोणीच काहीच बोलणार नाही म्हणून मनमान्या पद्धतीने वाटेल तेव्हा वितरण होणार आहे का? अर्थ मंत्रालयाने पण वेळेच्या वेळी या योजनेसंदर्भात जे आहे निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. फक्त आम्ही निधी पुरेसा म्हणजे कमी पडू देणार नाही. कमी कधी पडू देणार नाही? 2-3 महिने 4 महिने 5 महिन्याचा गॅप पाडल्याच्या नंतर तुमचा निधी काय कामाचा? तो निधी वेळेच्या वेळी जर का लाडक्या बहिणींना मिळत नसेल तर त्याचा फायदा काय? पूर्वी बघा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी जर त्यांनी चेकवर जरी सही केली तरी देखील ते सांगायचे. म्हणजे किती चांगली म्हणजे त्या लाडक्या बहिणींना पण बरं वाटायचं त्याचं त्या अपडेट्स तसं ऐकल्याच्या नंतर. जेव्हा अजितदादा पवार माहिती द्यायचे अर्थमंत्री असताना की मी एवढ्या चेकवर आज सही करून आलेलो आहे आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या हातामध्ये त्यांच्याकडे तो चेक आपण सोपवलेला आहे वगैरे वगैरे. परंतु आता अशा गोष्टी घडताना कमी दिसत आहे आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींना त्याची उणीव पण भासत आहे. आणि त्यामुळे एकंदरीत मी म्हणतो आहे की या योजनेच्या संदर्भात आत्ता कुणाला गरज पडलेली नाही का? कुणाला गरज राहिली नाही का या योजनेची? पूर्वी खूप या योजनेची गरज होती. खूप गाजावाजा करून या योजनेची सुरुवात केली किंवा जेव्हा वितरण होतं तेव्हा जे नाही ते येऊन या योजनेच्या संदर्भात जे आहे स्टेटमेंट देतात. पण आता जेव्हा वितरण होत नाही तेव्हा सर्व बंद, कोणीच काही बोलत नाही. असं नाही व्हायला पाहिजे ना. म्हणजे दुहेरी भूमिका नसायला पाहिजे. वितरण होत नाही तर वितरण होण्यासाठी हालचाली झाल्या पाहिजे, त्या संदर्भात सकारात्मक जे आहे भूमिका घेतली पाहिजे. सरकारने पण ती बाजू मांडली पाहिजे. एवढी मोठी लोकप्रिय योजना, एवढी मोठी प्रचंड मोठी योजना, म्हणजे मी तर म्हणतो सर्व योजनांमध्ये सर्वात मोठी योजना आहे. आणि या योजनेच्या संदर्भात वितरण होत नाही 2-2, 3-3 महिने, तिसरा महिना उजवतो आहे. मार्च, एप्रिल आणि मे, आता उद्यापासून मे लागणार, तरी देखील वितरणाच्या संदर्भात काही अपडेट येत नाहीत. कमाल आहे का नाही? तर ही बाब जरा सरकारने विचारात घ्यायला पाहिजे. एप्रिलचा महिना पूर्णपणे संपला आहे, तिसरा महिना सुरू झालेला आहे. सरकारने या योजनेकडे दुर्लक्ष केले आहे. या मुद्द्यावर तरी आता सध्या मी तरी ठाम आहे. कारण या मुद्द्याबद्दल बघा, या योजनेच्या वितरणाच्या बद्दल नक्कीच दुर्लक्ष व्हायला आहे. त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे आता. कारण यापूर्वी तुम्ही पाहत होता की आपल्या या माध्यमातून आपण खूप या योजनेची स्तुती करत होतो आणि तसं काम होऊ पण लागलं. पण आता तसं होताना दिसत नाही. वेळेवर वितरण होत नाही, GR येत नाही आणि असं जर 2-2, 3-3 महिन्याचा जर लाभ पेंडिंग पडत असेल तर मग तो लाभ कधी मिळणार आहे? का शेवटी जेव्हा योजना संपेल त्यावेळेस तो लाभ तसाच पडून राहणार? तो लाडक्या बहिणींना द्यायची गरजच पडणार नाही. आणि जर पडणार असेल तर मग द्या यावेळेस मेमध्ये, मार्च आणि एप्रिलचे दोन्ही हप्ते. बघा तिसरा महिना सुरू झालेला आहे, वितरणाचा GR आज कोणत्याही प्रकारे आलेला नाही आणि खरंच खूप दुःख वाटतं आहे या गोष्टीचं की एवढी मोठी प्रचंड लोकप्रिय योजना आणि या योजनेकडे दुर्लक्ष. कमाल वाटते आहे या गोष्टीची. तर म्हणजे आश्चर्य याचं वाटतं आहे की या योजनेच्या संदर्भात एवढा मोठं दुर्लक्षपणा किंवा एवढं मोठं दुर्लक्ष करणं हे अजिबात मनाला न पटण्यासारखं आहे.
त्यामुळे यापूर्वी जशी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे शासनाकडून तशी सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर वितरणाचा मार्ग मोकळा करावा व GR आणून या योजनेचं वितरण करावं. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, लवकर शासन या योजनेच्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन GR आणून वितरण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करील अशी या व्हिडिओच्या शेवटी आपण विनंती किंवा अपेक्षा करूयात. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.